नमस्कार मित्रहो, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता एनालायझर. कर्नाटक आणि आसाम मधल्या दोन घटनांनी देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊ लागली आहे आणि ही चर्चा नेमकी देशात धार्मिक विद्वेष पसरवण्याचं काम करतं आहे असं अनेकांना वाटतं आहे. या दोन्ही घटनांच्या बाबत जरा आपण स्पष्टपणे बोलायला हवं, स्पष्टपणे आपलं मत मांडायला हवं. दोन्ही घटना काय आहेत हे तुम्हाला उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे. एक, कर्नाटकामध्ये बुरखा घालून गेलेल्या मुलीच्या समोर जय श्रीरामचे नारे देत तरुणांचं टोळकं आलं, ही एक घटना आहे. आणि आसाममधली एक घटना आहे. ती घटना म्हणजे आसामच्या गुवाहाटी उच्च न्यायालयानं एक निर्णय दिलाय आणि त्यात असं म्हटलंय की सरकारी अनुदान घेणाऱ्या संस्थांना धार्मिक शिक्षण देता येणार नाही. आता सरकारी अनुदान घेणाऱ्या मदरशांना जरा स्पष्ट सांगायचं तर आता तिथे इस्लामचं शिक्षण देता येणार नाही, नियमित शिक्षण द्यावं लागेल. ही घटना कोणत्या मुद्द्याच्या आधारावर घडली हे देखील आपल्याला तपासून बघितलं पाहिजे. आधी आपण आसामचा विषय बोलूया आणि मग हळूहळू कर्नाटकच्या मुद्द्याकडे येऊया, कारण दोन्ही मुद्दे एकमेकाशी लिंक्ड आहेत. बघा, गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या एका विषयामध्ये म्हणजे गुवाहाटी उच्च न्यायालयाचा निर्णय जो आलेला आहे तो एका मुख्य मुद्द्यावर आला आहे, तो म्हणजे आसाम रिपीलिंग ॲक्ट 2020 हा आसाम सरकारने पारित केलेला होता. हा कायदा असा होता की इथे धार्मिक याच्या आधारावरती काही गोष्टी करण्यात येऊ नयेत. उदाहरणार्थ, मदरसा शिक्षण मंडळ आसाम सरकारनं बरखास्त केलं होतं आणि ते मदरसा शिक्षण मंडळ हे स्टेट बोर्डामध्ये विलीन करून टाकलं होतं. दुसरं, त्याचसोबत आसाम संस्कृत मंडळ देखील बरखास्त केलं होतं आणि कुमार भास्कर संस्कृत विद्यापीठामध्ये त्याला विलीन करून टाकलेलं होतं. आणि त्यासोबत हा रिपीलिंग ॲक्ट स्थापन करत धार्मिक आधारावर कोणतेही सरकारी अनुदान देण्यात येऊ नये अथवा सरकारी अनुदान दिलं जातं तिथे धार्मिक विषय शिकवला जाऊ नये असं आसाम सरकारने म्हटलेलं होतं. याच्या विरोधात तिथली काही मंडळी उच्च न्यायालयामध्ये गेली आणि उच्च न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयाने जो निकाल दिला तो खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्यात म्हटलेलं होतं की सरकारने घटनेनुसार धार्मिक मुद्द्यावर तटस्थ राहणं, न्यूट्रल राहणं आवश्यक आहे. मूलभूत अधिकारांची पायमल्ली या रिपीलिंग ॲक्टमध्ये होत नाही आहे आणि जिथे सरकारी पैसे मिळतात तिथे धार्मिक शिक्षण दिलं जाऊ नये. कलम 28 नुसार या सगळ्या गोष्टी न्यायालयाने सांगितलेल्या होत्या. आता या निकालानंतर अनेकांची तोंड विस्फारली, डोळे विस्फारली, तोंड देखील आवासली आणि त्याने असं म्हटलं की हा अन्याय आहे. मदरशांमधून धार्मिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे. त्याचं नावच मदरसा आहे. हरकत नाही, मदरशांच्या मधून धार्मिक शिक्षण द्यायला कोणाचाही आक्षेप असायचं कारण नाही, पण धार्मिक शिक्षण देण्यासाठी सरकारी पैशाचा वापर करणं अयोग्य आहे. आणि असं झालं तर देशातली प्रत्येक धर्म या विषयात मागणी करायला पुढे येतील. धार्मिक शिक्षण सरकारी खर्चानं करण्याचं काहीच कारण नाही आहे, तटस्थता असली पाहिजे. आता हाच जर विषय आपण पुढे घेतला की शिक्षणाच्या मध्ये धर्म नको, धार्मिक विषय नको, तर मग कर्नाटकात जो मुद्दा समोर आला आहे, कर्नाटकातल्या एका विद्यापीठानं एका शाळेनं निर्णय घेतला की शाळेत येताना शालेय गणवेश आवश्यक आहे आणि त्यात अन्य कोणत्याही बाबीचा समावेश करता येऊ नये. आता जी मुलं इंग्रजी शाळेत शिकतात, माझा पहिला प्रश्न असा आहे, जी मुलं इंग्रजी शाळेत शिकतात त्यांच्या शाळेत तुम्ही कधी बघा तुमच्या मुलाला एखादा दोरा बांधून पाठवा, दोरा काढून टाकला जातो. एखादं कडं घालून पाठवा, ते काढून टाकलं जातं. गंध लावून पाठवा, त्याला ते काढायला लावलं जातं. शेंडी वाढवून पाठवा, त्याला ती काढायला लावली जाते आणि सांगितलं जातं की शाळेत हे चालणार नाही. ज्या हिंदू किंवा अन्य धर्मीयांच्या खुणा आहेत त्या सगळ्या शाळेत काढायला लावल्या जातात. गंध लावून यायचं नाही, वेगळं दिसेल असं काही करायचं नाही, हातात गंडा दोरा बांधून यायचं नाही, कुठल्याही गोष्टी लावायच्या नाहीत, अशा स्वरूपाची कृत्य साधारणतः नेहमी घडत आलेली आहेत. मग एखाद्या शाळेने हिजाब घालून यायचा नाही असं सांगितलं तर बिघडलं कुठे? मुळात शाळा किंवा महाविद्यालयांच्या मध्ये एक गणवेश असावा अशी साधी सरळ अपेक्षा असते. पोलिसांच्या मध्ये नोकरी करणाऱ्या माणसांना पोलिसांचा गणवेश घालावा लागतो. पोलिसांचा गणवेश घालावा लागतो म्हणून पोलिसात सहभागी होणाऱ्या मुस्लिम स्त्रियांना हिजाब सहितची परवानगी द्यावी अशी मागणी आली तर? महिला पोलीस कॉन्स्टेबल किंवा महिला पोलीस अधिकारी हिजाब घालूनच पोलीस ठाण्यात जाईल असं कुणी मागितलं, त्याला मंजुरी येईल का?
आणि तसा आग्रह सुद्धा कोणी करत नाही. सरकारी कार्यालयामध्ये नेहमीप्रमाणे काम करणारी माणसं हिजाब शिवाय जातात. असं असेल तर शालेय गणवेशातच जावं असं अपेक्षित आहे. हां, मी आणखी काही गोष्टीला तीव्र आक्षेप घेतोय. शालेय गणवेशाच्या मध्ये अगदीच मुलींसाठी जे शॉर्ट स्कर्ट वापरली जातात ती वापरू नयेत या मताचा मी पण आहे. पण अंगभर पेहराव असलेल्या गणवेशाला टाळून आम्ही तो घालणार नाही असा दावा करत हिजाब घालूनच येऊ अशी भाषा वापरली जाते आहे. अशा वेळी हिंदू किंवा अन्य धर्मीयांच्या मुलांना त्यांच्या धार्मिक परंपरांचं पालन गणवेशाच्या नावाखाली या शाळांच्या मधून करू दिलं जात नाही. मग शाळेने गणवेश घालूनच यावं असा नियम केला तर बिघडलं कुठं? पहिले हिजाब बाद में किताब अशा स्वरूपाच्या गोष्टी का मांडल्या जात आहेत? का यावरून रणकंदन माजलं जात आहे? आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्या व्हिडिओची, ज्या मुलीच्या समोर हा प्रकार घडलाय जरा नीट बघा. तो व्हिडिओ मी आधी तुम्हाला दाखवतोय आणि नंतर आपण पुढे बोलूया. या व्हिडिओ नंतर आपल्या लक्षात येईल की तिथे 5-25 मुलांचं टोळकं गळ्यात भगवा गमजा घालून जय श्रीरामचे नारे देत होतं आणि तेवढ्यात ती मुलगी तेथे येते. हा गैरसमज दूर करा की मुलगी गाडीवर आली हिजाब घालून म्हणून मुलं तिच्या समोर घोषणा द्यायला जमा झाली. 5-25 मुलांचं टोळकं महाविद्यालयाच्या किंवा शाळेच्या प्रांगणात एक मुलगी येत असताना आणि गाडी पार्क करेपर्यंत जमणे शक्य नाही. मग घोषणा देणाऱ्या मुलांच्या समोर रागारागात गाडी लावून अल्लाहू अकबरच्या घोषणा बिनधास्त देणारी ही पोरगी स्वतःला सुरक्षित समजत होती. ती माऊली तशीच सुरक्षित राहावी, आमची बहीण तशीच सुरक्षित असावी, तशीच निर्भीड असावी अशी आमचीही अपेक्षा आहे. पण तिला बघून मुलांचं टोळकं जमलं असा दावा सर्वथा चुकीचा वाटतो. मुलं ऑलरेडी घोषणा देत होती. या घोषणेच्या काळात ती मुलगी तेथे आली आणि सूत्रबद्ध पद्धतीनं, नियोजनबद्ध पद्धतीनं हे व्हिडिओ शूटिंग केलं गेलं आहे. अगोदरच महाविद्यालयाच्या आवारात गणवेश वापरण्यासंबंधीच्या आपल्या मागणीच्या घोषणा देणाऱ्या मुलांच्या समोर या मुलींनी यावं, तिनं अल्लाहू अकबरच्या घोषणा द्याव्यात. तेही मुलांच्या समोर थांबून तिथले शिक्षक प्राध्यापक तिला दूर जाण्यासंबंधी सुचवत होते, पण ती थांबून आधी मुलांच्या समोर जाते, घोषणा देते. आता व्हिडिओ तुम्ही बघा. ती मुलगी अगोदर मुलांच्या समोर जाऊन घोषणा देते आहे. ती पुढे मध्येच थांबते आहे, तिथेही थांबून ती घोषणा देते आहे. याचा अर्थ असा आहे की ती एकटी मुलगी या मुलांच्या समोर पाठवून तिला या जाणीवपूर्वक घोषणा द्यायला लावल्या आणि या मुलांच्या भावना भडकतील आणि तेही घोषणा देतील हे ज्यांना स्वाभाविकपणे माहीत होतं त्यांनी हे जाणीवपूर्वक कृत्य घडून आणलेलं आहे. आणि याचा फायदा उचलायचा, कशी मॉब लिंचिंग होतीये हे दाखवायचं, कसा समूह त्रास देतो हे सिद्ध करायचं, यासाठीच हा सगळा विषय घडवून आणलेला आहे. त्या मुलांनी जाणीवपूर्वक हे सगळं केलं असेल तर एकट्या मुलींना गाठून, ती कोणत्याही धर्माची असो, तिच्यासमोर घोषणाबाजी करणं कधीही समर्थनीय असू शकत नाही. पण घोषणाबाजी करणाऱ्या मुलांच्या समोर त्या मुलीला आणून त्या मुलांना चिथावणीखोर भाषा वापरायची आणि मग त्यांनी पुन्हा घोषणा दिल्या पाहिजेत,
त्याचं व्हिडिओ चित्रीकरण झालं पाहिजे, ते लोकांच्या समोर आलं पाहिजे. अशा स्वरूपात कुणी मांडणार असेल तर तेही जरा स्पष्टपणे आलं पाहिजे. राहिला प्रश्न हिंदुत्व मांडण्याचा, तर आम्ही हिंदुत्व मांडूच, कारण या देशातल्या बहुसंख्य लोकांचा धर्म हिंदू आहे. बहुसंख्य लोक त्याप्रमाणे वागतील. त्यांना तसं वागण्याची मुभा धर्मनिरपेक्षतेच्या नावावर द्यायची नाही, पण जे अल्पसंख्याक आहेत त्यांना मात्र आपल्या धर्माप्रमाणे वागण्याची मुभा द्यायची आणि हिंदूंना दाबत राहायचं. या कृत्याचं समर्थन देखील कधीच होऊ शकत नाही. असंच आहे. माझा दावा आहे की तो व्हिडिओ जाणीवपूर्वक शूट केलेला आहे, हिंदूंना बदनाम करण्यासाठी शूट केलेला आहे. मुलं आधीच घोषणा देत होती तिथे मुलीला आल्यानंतर ती बिथरतील अशा स्वरूपाचं कृत्य त्या मुलीनंच केलेलं आहे आणि त्यावेळेला ते शूट कढवलेलं आहे. कदाचित त्या मुलीला फितवून देखील पाठवलेलं असू शकतं. काय खरं ते अधिक तपासाअंती स्पष्ट होईल, पण या देशात तपासाचा निर्णय हिंदूंच्या बाजूनी खूप कमी येतो, म्हणून अशा स्वरूपाचं सत्य समोर आणावं लागतं. तुम्हालाही पटत असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लोकांच्यापर्यंत या भावना पोहोचवा. नमस्कार.